नमस्कार, मी अनिल चित्तर आणि आपण पाहताय अन्न संस्कार। गेल्या एपिसोडमध्ये आपण ॲक्रिलामाइड बद्दल माहिती घेतली होती। ॲक्रिलामाइड अन्नातून अन्न प्रक्रियेतून तयार होणारं विष। हे विष तयार होण्यासाठी आपण पाहिलं की 4 महत्त्वाचे घटक आपल्याला असणं गरजेचं आहे प्रोसेसमध्ये। पहिलं, अन्नामध्ये असणारं ॲस्परेजिनचं जास्तीचं प्रमाण। दुसरं, अन्नामध्ये असलेल्या साखरेचं प्रमाण। तिसरं, प्रोसेस टेम्परेचर हे 130 डिग्रीपेक्षा जास्त असणं आणि सलग 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ असणं हे। आणि चौथं, अन्नामध्ये मॉइश्चर कमीत कमी असणं। या 4 महत्त्वाच्या घटक आहेत जे ॲक्रिलामाइडच्या फॉर्मेशनला चालना देतात आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ॲक्रिलामाइड तयार होतं। तर आपण कुठल्या प्रॉडक्टमध्ये काय काय होतं ते बघूयात। सगळ्यात जास्त ॲक्रिलामाइड हे पोटॅटो चिप्स आणि पोटॅटो वेजेस, पोटॅटो फिंगर्समध्ये जास्त होतं, कारण बटाट्यामध्ये ॲस्परेजिनचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्याचबरोबर साखरही त्याच्यात आहे। पोटॅटो चिप्स करताना किंवा फिंगर चिप्स करताना तापमान हे 160 डिग्रीपेक्षा जास्त, सर्वसाधारणपणे 190 डिग्रीपर्यंत घेतलं जातं आणि 8 मिनिटापासून 12 मिनिटापर्यंत ही प्रोसेस चालते। त्याच्यामुळे ॲक्रिलामाइडचं प्रमाण याच्यात खूप जास्त। उत्तम हे की हे टाळावं, खाऊ नये। त्याच्यानंतर आता तुम्ही विचाराल की जर पोटॅटो चिप्स चालत नाही तर बटाट्याची भाजी चालेल का? बटाट्याची रस्सा भाजी चालेल। त्याचं कारण हे की रस्सा भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, शिजवताना 110 डिग्रीपेक्षा वर तापमान जात नाही, त्याच्यामुळे बटाट्याची रस्सा भाजी चालू शकते। त्याचबरोबर बटाट्याची डोसा भाजी सारखी भाजी असेल तर चालेल का? तिथेही आपण बटाटा शिजवून घेतो, त्याच्यामुळे तापमान 110-12 डिग्रीच्या वर जात नाही आणि त्याच्यानंतर फोडणी घालून मिनिटभरात भाजी तयार होते। त्याच्यामुळे बटाट्याची भाजी साऊथ इंडियन पद्धतीने केली ती चालू शकते, पण बटाट्याच्या काचऱ्या चालणार नाही, कारण कच्च्या काचऱ्या आपण स्लाइस करून डायरेक्ट त्याची भाजी करतो, त्याच्यात तापमान जास्त जातं, त्याच्यामुळे काचऱ्याची भाजी नको। पुढचा प्रॉडक्ट जर आपण विचारात घ्यायचा झाला की ज्याच्यात ॲक्रिलामाइड जास्त आहे ते म्हणजे बेक्ड प्रॉडक्ट। जिथे जिथे बेकिंग आहे असे सगळे पदार्थ शक्यतो आपण टाळले पाहिजेत, कारण त्याच्यात ॲक्रिलामाइडचं पुन्हा प्रमाण खूप जास्त आहे। त्याचं कारण असं की गव्हामध्ये बेक्ड प्रॉडक्ट हे शक्यतो आपण गव्हापासून करतो, गव्हामध्ये ॲस्परेजिनचं प्रमाण जास्त आहे, त्याच्याचबरोबर गव्हामध्ये अंगभूत साखरेचं प्रमाणही आहे, त्याच्याबरोबर आपण वरूनही साखर टाकतो। म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बिस्किट, कुकीज हे किंवा आपण जर हे घेतलं तर टोस्ट, याच्यात आपण साखरही वरून टाकतो। आणि ह्या सगळ्या बेकरी प्रॉडक्ट्समध्ये किंवा जिथे बेकिंग इन्व्हॉल्व्ड आहे 220 डिग्रीपासून 350 डिग्रीपर्यंत टेम्परेचर घेतलं जातं आणि बेकिंग बिस्किटांमध्ये साधारणपणे 4-5 मिनिटं, ते कुकीमध्ये 18 ते 20 मिनिटं, ब्रेडमध्ये 25 मिनिटांपर्यंत, टोस्टमध्ये त्याच्याही पलीकडे जास्त टेम्परेचर, तितक्या वेळ घेतलं जातं। टेम्परेचरही जास्त, वेळही जास्त, साखरेचं प्रमाण जास्त आणि ॲस्परेजिनचं प्रमाण जास्त, त्याच्यामुळे या सर्व पदार्थात ॲक्रिलामाइड खूप जास्त आहे। जरी आपल्याला आजपर्यंत खूप लोकांनी खूप वेळा सांगितलं असेल की बेकरी प्रॉडक्ट चांगले किंवा बेक्ड इज गुड, साफ चूक, बेक्ड इज बॅड, याच्याबद्दल आपण पुढचा एपिसोड करूयात, पण बेकरी पदार्थ हे टाळले पाहिजेत। तुम्ही आता मला विचाराल की बेकरी टाळायचे तर मग काय खायचं? पोळी खाल्ली तर चालेल का? तर हो, पोळी चालू शकते। त्याचं कारण हे की पोळी आपण तव्यावर भाजतो, तव्याचं टेम्परेचर भले 220 डिग्रीपर्यंत असेल, पण संपूर्ण पोळी तुम्ही जर पाहिली तर आपण 1.5 मिनिटाच्या आत भाजतो। सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर त्याचा टाइम घेतला तर पहिले 15 सेकंद, पलटल्यानंतर 45 सेकंद आणि जास्तीत जास्त 25 सेकंद तिसऱ्या वेळा पलटी मारल्यानंतर, हे साधारण एवढा वेळ लागतो। आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये पोळीच्या वरती हे तापमान बरंच कमी असतं, पोळीला फक्त तव्याकडून हीट मिळते, त्याच्यामुळे पोळीचं तापमान हे पुन्हा 120-125च्या आजूबाजूलाच राहतं आणि पूर्ण प्रोसेस 1.5 मिनिटात संपते, त्याच्यामुळे पोळी खाऊ शकते। पण पोळी जरी खाल्ली चालेल तरी भाकरी का नाही खायची? जर पोळीच्या ऐवजी आपण ज्वारी, बाजरी किंवा मिलेट्सच्या भाकरी खाल्ल्या तर जास्त चांगलं। पुढचा प्रॉडक्ट घेऊया। पुढचा प्रॉडक्ट जर आपण म्हणलं तर कॉर्न चिप्स आणि कॉर्नफ्लेक्स, पुन्हा
मक्यामध्ये ॲस्परेजिनचं प्रमाण जास्त, साखर आपण टाकतो. या प्रोसेसलाही पुन्हा हीट प्रोसेस केली जाते. 150च्या वर टेम्परेचर घेतलं जातं, वेळ बराच लागतो. त्याच्यामुळे याच्यातही ॲक्रिलामाइडचं प्रमाण जास्त. त्याच्यामुळे तुम्ही कॉर्न चिप्स, कॉर्नफ्लेक्स, कॉर्नचा टॉर्टिलाज आणि तत्सम सगळे पदार्थ टाळलेले बरे. मग खायचं काय? जर मुलं चिप्सच मागत असतील आणि त्यांना कॉर्न चिप्स हवे आहेत किंवा बटाटा चिप्स हवे आहेत तर काय करायचं? तर मिलेट चिप्स आपण करू शकतो किंवा मिलेटचे फ्लेक्स करू शकतो, जे चवीला या चिप्सपेक्षा जास्त चांगले आहेत, हेल्दी आहेत आणि त्याच्यात ॲक्रिलामाइड नाहीच आहे. त्याच्या पुढचा प्रॉडक्ट म्हणजे शेंगदाणे. दाणे भाजताना आपण घरी जरी भाजले तरी खूप जास्त भाजतो. खरपूस भाजणं ज्याला म्हणतो, की जिथे दाणा अगदी ब्राऊनच्या लेवलपर्यंत आपण जाऊन भाजतो, तो सुद्धा वाईट. दाण्यामध्ये ॲस्पराजिन आहे, स्वतःची अंगभूत साखर आहे, त्याच्यामुळे दाण्यांमध्ये ॲक्रिलामाइड तयार होतं. घरी भाजले तरीही होतं. त्याच्यामुळे घरी जरी भाजायचं असेल, ज्याला सॉफ्ट रोस्टिंग म्हणतात, म्हणजे कमीत कमी तापमानाला जास्त वेळ भाजायचे. सर्वसाधारणपणे 115 डिग्रीला भाजलं तर 30 मिनिटापर्यंत वेळ लागतो, तर अदरवाईज आपल्याला 15 मिनिटात भाजणं होतं. वेळ दुप्पट लागतो, पण तो सॉफ्ट रोस्टेड दाणा चांगला. सेम गोष्ट कॉफीच्या बाबतीतही आहे, की कॉफीमध्येही ॲक्रिलामाइड आहे. कॉफी घ्यायची असेल तर सॉफ्ट रोस्टेड कॉफी घ्यावी. त्याच्या पुढचा प्रॉडक्ट जर आपण बघायला गेलं तर चांगले काय, तर ज्या सगळ्या प्रोसेसमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणजे रस्सा भाजी किंवा बॅटर वापरून तयार केलेले प्रॉडक्ट, किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे डोशासारखा प्रॉडक्ट जिथं बॅटरही आहे आणि तो फर्मेंटेड आहे. फर्मेंटेड प्रॉडक्टमध्ये ज्यावेळी आपण आंबवतो एखादा पदार्थ, त्यावेळी यातलं जेवढे अमायनो ॲसिड्स आहेत हे जे बॅक्टेरिया आणि यीस्ट मोल्ड वगैरे आहेत ते खातात. त्याच्यामुळे या सगळ्या याचं प्रमाण कमी होतं आणि ॲस्पॅराजिनचं, आणि त्याच्यामुळे एंड प्रॉडक्टमध्ये ऑब्व्हियसली ॲक्रिलामाइड कमी. त्याच्यामुळे साऊथ इंडियन प्रॉडक्ट्स किंवा फर्मेंटेड प्रॉडक्ट हे तब्येतीसाठी सगळ्यात चांगले. तसेच आपण घरी ज्या रस्सा भाज्या करतो, आमट्या करतो किंवा भात करतो, जिथे पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, तिथे ॲक्रिलामाइड जवळपास नगण्य क्वांटिटीमध्ये तयार होतं किंवा होत नाही असं म्हणायलाही हरकत नाही. त्याच्यामुळे घरी जे आपण घरी नॉर्मल पद्धतीने जो स्वयंपाक करतो, हा ॲक्रिलामाइड अवॉइड करण्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगली पद्धत आहे. त्याच्यामुळे घरी केलेले पदार्थ चांगले, आणि जर आपण प्रोसेस घेणार असू तर आपण जसा आता विचार केला तसा विचार करून प्रॉडक्ट घ्यावे आणि ॲक्रिलामाइडचं सेवन कमीत कमी करावं, हे असं आपण सेफली म्हणू शकतो. मित्रांनो, आज इथे पुरे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बेक प्रॉडक्टचा विचार करूयात. बेक्ड इज बॅड याच्याबद्दल मला बोलायचं आहे, पुढच्या एपिसोडमध्ये बोलूयात. मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. तुम्हाला हा कार्यक्रम बघायला ऐकायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि याच्यावर तुम्हाला जास्त इंटरॅक्शन करायचं आहे किंवा जास्त माहिती हवी आहे तर सबस्क्राईब करा. आज थांबूयात इथे. नमस्कार.